सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 403 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे। यंदाच्या हंगामात आज अखेर महाबळेश्वरमध्ये 2121.4 मिलीमीटर इतका एकूण पाऊस झालेला असून मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असून धबधबे प्रवाहित झालेले आहेत। काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून प्रशासनाने नागरिकांनी पर्यटकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। पाऊस पडत आहे, काय सांगाल याविषयी? सर्वांना नमस्कार। सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः पश्चिम घाटामध्ये महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण या तालुक्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून सलग अतिवृष्टी होत आहे। विशेषतः काल महाबळेश्वरमध्ये 473 मिलीमीटर, महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या जोर तालुका वाई येथे 547 मिलीमीटर आणि पश्चिम घाटातल्या अनेक ठिकाणी 200 ते 300 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। या पावसामुळे अनेक भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि लोकांची अडचण पण झालेली आहे। या अडचणीमुळेच आपण आज शाळेला सुट्टी दिलेली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाही आहे, परंतु त्यांना जो धोका निर्माण होऊ शकत होता तो टळलेला आहे। आज एक शाळेमध्ये वाऱ्यामुळे आणि पावसामुळे त्याचं छत उडून गेलेलं होतं आणि हा निर्णय त्याच्यामुळे योग्य ठरलेला आहे। या पावसाचा पश्चिम घाटामध्ये असलेल्या 6 प्रमुख धरणामध्ये जलसाठा वाढण्यासाठी मोठा उपयोग होत आहे। त्याचबरोबर पूर्व भागामध्ये पण आमच्याकडे चांगला पाऊस आता सध्या सुरू झालेला आहे आणि त्याच्या परिणामी या आठवड्यामध्ये पेरण्यांना वेग येणार आहे। निश्चितपणे प्रशासन, सर्व विभाग हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही व्यक्तीच्या जीवितहानी होणार नाही यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय। काही आवश्यक त्या ठिकाणी भूस्खलनासारखी जी भीती आहे त्या ठिकाणी आपण तात्पुरतं स्थलांतर पण करून आणत आहे। दरडप्रवण क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी काही भाग गावं जे आहेत या गावांना काही धोकादायक परिस्थिती जिथं निर्माण होते अशा ठिकाणी काही नियोजन केलेलं आहे का? आपण म्हणता ते बरोबर आहे। अशी अतिवृष्टी ज्यावेळेस होते त्यावेळेस पश्चिम घाटामध्ये काही भागामध्ये दरड कोसळण्याची शक्यता वाढते। त्यामुळे संबंधित तालुक्यातील तहसीलदार असतील आणि सर्व कर्मचारी, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, पोलीस विभागाचे अधिकारी आहेत, यांना फील्डवर उपस्थित राहून त्यांना ऑब्झर्वेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। याचाच परिणाम म्हणून नावली जे महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी भूस्खलनासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे 3 कुटुंबातील 12 व्यक्तींना आपण शासकीय इमारतीमध्ये शिफ्ट केलेलं होतं। त्या ठिकाणची पाण्याची टाकी जी धोकादायक परिस्थितीमध्ये आलेली होती ती खाली करून त्यामुळे अपघात होणार नाही यासाठी पूर्वतयारी केलेली आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।